नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। SCC MTS हवालदार रिक्रुटमेंट 2023 ही भरती पडलेली आहे। तिचे मागच्या वर्षीचे प्रश्न आपण बघत आहोत। हा आपला सेट क्रमांक दुसरा आहे। त्यामधील पहिला प्रश्न बघा, तीन संख्याओं का जिनमें सबसे बड़ी संख्या 16 है, औसत 12 है। यदि लघुत्तम संख्या बड़ी संख्या की आधी हो तो शेष संख्या क्या होगी। आणि हे चार पर्याय दिलेले आहेत। तर बघा हा प्रश्न कसा सोडवायचा, काय म्हटले बघा, तीन संख्याओं का जिच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या 16 आहे आणि त्या तीन संख्यांची जी औसत आहे सरासरी किती आहे 12 आहे। यदि लघुत्तम संख्या म्हणजे जी लहान संख्या आहे मोठ्या संख्येच्या अर्धी आहे तो राहिलेली संख्या तुम्हाला सांगायची आहे ह्या ऑप्शन मधून। तर बघा सरळ सरळ इथे दिलेले आहे, जी मोठी संख्या आहे ती 16 आहे आणि मला सांगा लहान संख्या काय असणार, 16च्या अर्धी म्हणजे किती असणार 8 असणार। तर मधली संख्या तुम्हाला काढायची आहे। ह्या झाल्या तुमच्या तीन संख्या। औसत म्हणजे काय असते तर वरती बेरीज असते भागिले खाली काय असते एकूण संख्या किती आहे 3 आहेत आणि औसत किती दिलेलं आहे तुम्हाला 12 दिलेला आहे। औसत म्हणजे सरासरी। तर बघा वरती ह्यांची बेरीज 16 आणि 8 किती झालं 24 अधिक x भागिले 3 बरोबर काय बघा 12। हे 3 इकडे भागाकारात आहे, इकडे येऊन गुणाकारात होणार म्हणून काय बघा 24 अधिक x बरोबर 12 त्रिक बघा 36 येणार आणि बघा इथं x बरोबर काय येणार 36 वजा 24 येणार आणि x बरोबर किती येणार 12। त्याचं बरोबर उत्तर किती 12। तर बघा राहिलेली संख्या काय असणार 12 असणार। बघा इथं समजलं काय बघा, तर काय बघा लक्षात ठेवायचं सरासरी म्हणजे काय असते वरील संख्या बघा ज्या तुम्हाला ज्या संख्या दिल्यात त्यांची बेरीज असते आणि खाली एकूण संख्या असतात, हेच फक्त लिहिलेलं आहे। हे सरासरीचा तुमचा काय आहे सूत्र आहे, फॉर्म्युला आहे आणि हे गणित सोडवलेलं आहे। तुम्हाला हे गणित समजलेलं असेल। त्यानंतर पुढलं गणित बघा, एक दुकानदार को रुपये 730 में एक कोट बेचने पर 5% का लाभ होता है। कोट का लागत मूल्य ज्ञात कीजिए आणि हे चार तुम्हाला पर्याय दिलेला आहे। लागत मूल्य म्हणजेच खरेदी किंमत आणि म्हणजेच त्याला हिंदीमध्ये क्रय मूल्य सुद्धा म्हटलं जातं। तर बघा कसं करायचं, काय म्हटले 5%चा लाभ झालेला आहे। लाभ झालेला आहे किती टक्क्याचा 5%चा झाला आहे। तर मला सांगा 5% म्हणजे काय असते तर 5 भागिले 100 त्याचं आपण अंशाने छेदामध्ये रूपांतर केलं। तर बघा 5 ने या 100ला भाग जातोय, 5 एके 5 5 दोन्ही 10 किती झालं 20 म्हणजे 1/20 आलं। काय दिले लाभ टक्केवारीमध्ये दिले आहे। तर बघा जे अंशाला आहे ना ते लाभ आहे, अंशाला काय बघा लक्षात ठेवायचं 1 रुपयाचा लाभ झालाय किंवा 1 युनिट लाभ झाला आहे असं म्हणा। आणि जे कधी पण बघा लाभ जर प्रतिशत मध्ये दिलेला असेल तर छेदाला नेहमी काय बघा लक्षात ठेवायचं असते ती खरेदी किंमत म्हणजेच काय बघा लक्षात ठेवायचं क्रय मूल्य असते। म्हणजे 20 युनिट एवढं काय बघा क्रय मूल्य आहे, खरेदी किंमत आहे। मग मला सांगा एका दुकानदारानं 20 रुपयाला एखादी वस्तू खरेदी केलेली आहे आणि काय बघा तिच्यावरती तो 1 रुपयाचा त्याला फायदा झालाय म्हणजे विकले कितीला असेल साहजिकच त्यानं काय बघा लक्षात ठेवायचं 21 रुपयाला काय झालेला असेल विकला असेल, बरोबर आहे काय, तेव्हाच त्याला 1 रुपयाचा लाभ होणार। मग बघा लक्षात ठेवायचं खरं इथं प्रश्नामध्ये काय दिले बघा 21 रुपये आपली विक्री किंमत आली, तर प्रश्नामध्ये 730 रुपये बेचणे म्हणजे 730 रुपयाला विकला आहे। प्रश्नामध्ये मात्र 730 दिली, बघा तुमची किती आल्या 21, खरं प्रश्नामध्ये 730 दिल्या। मग 21च्या 730 किती पट आहे तर ते कसं काढायचं, फक्त 730ला 21 न भागा म्हणजे 21 म्हणजे किती पट आहे 30 पट आहे। कळालं काय, 21 हे 730च्या 30 पट आहे। मग तुम्हाला लागत मूल्य काढायचं आहे तर त्या लागत मूल्य म्हणजे या 20ला 30 न गुणा, कळालं काय किती येणार 600। 600 हे त्याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक सी। समजा तुम्हाला जर लाभ काढायचा असेल, लाभ किती झाला तर ह्या 1 ला काय बघा लक्षात ठेवायचं 30 न गुणा, तर काय बघा लक्षात ठेवायचं 1 गुणिले 30 किती 30, तर 30 रुपयांचा लाभ झालाय। म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला काही सुद्धा काढता येते, लाभ काढता येतोय तुम्हाला बघा क्रय मूल्य विक्री किंमत काढता येते तुम्हाला काय बघा लागत मूल्य क्रय मूल्य सुद्धा काढता येते। त्यामुळे हे समजावून घ्या कसं सोडवलंय ते। बघा आणि एका पद्धतीने हा प्रश्न सोडवता येतोय कसा ते तुम्हाला सांगतोय। बघ काय म्हटले 5% का लाभ होत आहे, ज्यावेळी लाभ 5%चा म्हणतात त्यावेळी काय करायचं बघा 100 आहे, 100 मध्ये 5 काय बघा लक्षात ठेवायचं मिसळायचं। समजा ती वस्तू 100 रुपयाला होती, 5 रुपयाचा लाभ झाला म्हणजे काय बघा लक्षात ठेवायचं 105 रुपये विक्री किंमत, 105 रुपये काय झाली तिची विक्री किंमत म्हणजे विकायचं। खरं देताना किती दिलेलं आहे
730 दिलेलं आहे। मग आपण बघा 105 ची किंमत किती 730, तर शेवटी बघा लागत मूल्य असते ते 100 ची किंमत किती काढायचं, ह्याचा फक्त तिरकस गुणाकार करा। कसं करणार तुम्ही, तर काय बघा 100 गुणुले 730 करणार आणि भागिलेला किती बघा 105 करणार। आता ह्याला आणि ह्याला 5 न भाग जातोय, 5 दुनी 10 इथं 20 झालं, 5 दुनी 10 इथं 21, 21 त्रिक 63 इथं 30 आलं बघा बरोबर। आणि 30 गुणुले 20 किती 700, म्हणजे असं सोडवलं तरी 700 उत्तर येते। दोन्ही पद्धती मी तुम्हाला सांगितल्या आहेत, तर निश्चितच तुम्हाला ह्या पद्धती दोन्ही सुद्धा समजलेल्या असतील। त्यानंतर पुढला प्रश्न बघा, राम की आय शाम की आय से रुपये 100 अधिक है, यदि राम और श्याम की औसत आय रुपये 850 है तो राम की आय कितनी होगी, आणि हे 4 पर्याय दिलेले आहेत। काय म्हटले बघा, राम की आय, आय म्हणजे इन्कम कमाई पगार म्हणा, राम की आय श्याम की आय से 100 अधिक आहे, कुणापेक्षा श्यामपेक्षा, म्हणून आपण काय बघा हे श्यामची समजा आय कमाई आपण x मानू, किती आहे x रुपये एवढं हे श्याम कमवितोय, तर राम किती रुपये कमविणार, ह्या श्यामपेक्षा 100 अधिक, म्हणजे 100 अधिक x एवढं कमविणार। कळालं काय बघा, श्याम केवढं राम केवढं कमवणार, ह्या x मध्ये 100 जादा कमविणार। एवढं लक्षात ठेवलं, एवढं समजलं तुम्हाला। त्यानंतर काय म्हटलंय बघा, यदि राम और श्याम की औसत आय, औसत आय म्हणजेच काय, त्यांची सरासरी, औसत म्हणजेच काय असते, तर औसत बरोबर वरती जे राम आणि श्याम ह्यांची जी कमाई त्यांची बेरीज, श्याम कमवितोय x रुपये आणि राम कमवितोय x अधिक 100 रुपये, बघा ह्या दोघांची, हिची कमाई आणि हिची कमाई ह्या दोघांची वरती बेरीज असते आणि खाली एकूण किती व्यक्ती आहेत, तर राम आणि श्याम अशा 2 व्यक्ती आहेत। ती औसत आहे किती दिल्या 850, म्हणजे औसतच्या जागी फक्त 850 टाकूया। हे बघा हे भागिलेमध्ये 2 आहे, इकडे येऊन 850 ला 2 गुणाकारात येणार आणि x आणि x काय होणार 2x होणार अधिक काय होणार 100 होणार। आता बघा 850 गुणिले 2 किती होणार, तर 1700, तर 1700 बरोबर 2x अधिक 100, हे 100 इकडे अधिक आहे, इकडून वजा होणार, म्हणजे 1600 बरोबर 2x, हे 2 इथं x ला गुणाकारात आहे, इकडून ह्याला भागाकारात जाणार, म्हणजे 1600 भागिले 2 बरोबर x, बे के बे बे 8 16 इथं 0, म्हणजे x बरोबर 800, x ची किंमत आली 800। आता x कोणाची, श्यामची आहे, तुम्हाला मात्र विचारले काय राम की आय कितनी होगी, बघा तुम्हाला x बरोबर 800 आले, तुम्ही लगेच पर्याय 800 पण असते सी करून टाकता, तर उत्तर चुकणार। विचारले कोणाची, रामची आहे, राम बघा लक्षात ठेवायचं x ची किंमत 800 आहे, त्याच्यामध्ये 100 तुम्हाला मिसळायला पाहिजे, म्हणजे 900 ऑप्शन क्रमांक ए हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। बघा पूर्णपणे प्रश्न सोडवताना जे डोकं आहे ना ते व्यवस्थित म्हणजे धाऱ्यावर ठेवायचं आणि मग प्रश्न सोडवायचा, नाहीतर कशा पण पद्धतीनं सुटलं x ची किंमत लगेच बघा उत्तर देऊन टाकायचं, असं करायचं नाही। हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल। त्यानंतरचा प्रश्न बघा, एक वर्ग की प्रत्येक भुजा को 10% बढ़ाया जाता है तो उसके क्षेत्रफल में कितने प्रतिशत की वृद्धि होगी, आणि हे तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत। काय म्हटले, एक वर्ग, वर्ग म्हणजेच चौकोन, वर्ग म्हणजेच काय असते चौकोन, मराठीमध्ये त्याला चौकोन असं म्हणतात, तिची जी प्रत्येक बाजू आहे ना ती 10% जर वाढवली तर त्याच्या क्षेत्रफळामध्ये काय फरक पडेल, कितने प्रतिशत की वृद्धि होगी, वाढ होगी, हे तुम्हाला विचारलेलं आहे। तर बघा सोडवायचं कसं, ह्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, ह्याच्यासाठी एक ट्रिक आहे, ती सांगतो। तर x अधिक वजा y अधिक वजा xy भागिले 100, इथं जे x पण आहे ते अधिक किंवा वजा असू शकते। आता बघा मी काय म्हटलंय, इथं x ची किंमत काय असणार मला सांगा, तर ती जी भुजा दिलेली असते, इथं बघा कुठल्याही ह्याला 2 भुजा, ही भुजा आणि काय बघा लक्षात ठेवायचं, ही भुजा आणि ही भुजा, मला सांगा चौकोनाच्या दोन्ही भुजा सुद्धा समान असतात, मग आपण काय घेणार, x ची किंमत सुद्धा काय बघा लक्षात ठेवायचं, x ची किंमत सुद्धा काय बघा लक्षात ठेवायचं 10 घेणार आणि y ची किंमत सुद्धा 10 घेणार, कारण का जो चौकोन असतो त्याच्या दोन्ही भुजा सुद्धा बाजू सुद्धा समान असतात, त्यामुळे x आणि y ची किंमत समान घेतली। आता काय करतोय बघा, जर बढ़ाया जाता है असा शब्द वापरला तर x ची किंमत अधिक 10 घ्यायची आणि y ची किंमत सुद्धा अधिक 10 घ्यायची। समजा इथं 10% कमी की जाती आहे असं जर म्हटलं असतं तर x ची किंमत वजा 10 घेतली असती आणि y ची किंमत वजा 10 घेतली असती, हा फरक तुम्ही लक्षात घ्या। मग x च्या जागी बघा लक्षात ठेवायचं अधिक 10 टाका, y च्या जागी अधिक 10 टाका, अधिक x ची किंमत किती आहे 10 गुणिले y ची किंमत किती आहे 10 भागिले किती आहे 100 आहे, एवढं करा। सॉरी, ह्या y च्या जागी 10 टाका, मला सांगा अधिक 10 आणि अधिक 10 किती येणार, तर अधिक 20 म्हणजे 20 लिहितो आणि अधिक
बघा ही शून्य गेली, ही शून्य, ही शून्य गेली, ही शून्य, 1 गुणिले 1 1 असणार आणि 20 अधिक 1 किती 21. तर 21% काय होणार, वाढ होणार. ऑप्शन क्रमांक सी हा याचा बरोबर उत्तर आहे. बघा कशा पद्धतीने सोडवले, अतिशय सोपा प्रश्न आहे. आणि हे जर प्रश्न तुम्हाला समजत असतील तर व्हिडिओला एक लाईक करा, त्याचबरोबर आत्मबल फाउंडेशन या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा, जेणेकरून नवनवीन जे व्हिडिओ आहेत ते सर्वप्रथम तुम्हाला येऊन मिळतील आणि तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल. त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा. त्यानंतरचा प्रश्न बघा, कोई राशि 12/1/2% म्हणजे 12.5% की वार्षिक साधारण ब्याज पर दुगुनी हो जाती है तो उस राशि के लिए कितना समय लगा. आणि हे 4 पर्याय तुम्हाला दिलेला आहे. बघा हा साधारण ब्याज म्हणजे सरळ व्याजावरला प्रश्न आहे. कोई राशी म्हटलंय बघा 12.5%नं वार्षिक साधारण व्याजानं पर दुगनी हो जाती है, ह्याचा अर्थ समजून घ्या. ह्यो अतिशय बघा मी तुम्हाला म्हणतो IMP प्रश्न आहे आणि हा प्रश्न येणार म्हणजे येणारच. काय म्हणते बघा, एक राशी आहे, समजा तुम्ही बँकमध्ये गेला आणि बँकमधून काही रक्कम समजा काढली. जी काढलेली रक्कम असते ना तिला मूलधन असं म्हणतात. तिला काढलेली रक्कम किंवा समजा भरलेली रक्कम असेल तिला मूलधन, मराठीमध्ये मुद्दल असं म्हणायचं, इंग्लिशमध्ये प्रिन्सिपल असं म्हणायचं. मी त्या मूलधनला पी असं म्हणतो. समजा बँकेमधून तुम्ही काय काढले, कोई राशी काढल्या म्हणजे पी एवढी राशी समजा काढलेली आहे आणि 12.5%नं काही वर्षानंतर ती राशी भरताय तुम्ही. समजा तुमची गरज संपली आणि काही राशी भरणार, त्यावेळी त्या राशीला काय नाव पडतंय, तेव्हा मूलधन नाव नसते, तेव्हा तिला मिश्रधन नाव असते. तिला काय बघा लक्षात ठेवायचं, मिश्रधन नाव असते किंवा तिला मराठीमध्ये राशी म्हणतात किंवा तिला इंग्लिशमध्ये अमाऊंट असं म्हणतात. मला सांगा ती अमाऊंट आता काय झाली आहे, 12.5%नं दुगणी हो जाती आहे. म्हणजे जे मूलधन होतं ना त्या मूलधनच्या दुप्पट झाले, म्हणजे ती काय झाली, 2p झाली. म्हणजे बघा मुद्दल आणि ती राशी जी अमाऊंट आहे ह्याच्यामध्ये एवढा गॅप आला. ह्या गॅप कशामुळे आला, तर व्याजामुळे आला. कशामुळं, जे व्याज आहे ना ते व्याजामुळे आला. म्हणजे मला सांगा सरळ व्याज बरोबर काय असणार, तर सरळ व्याज बरोबर हे जे तुमचं मिश्रधन आहे ना, हे मिश्रधन वजा काय असणार, मूलधन असणार. मिश्रधन वजा मूलधन. मग मला सांगा मिश्रधन तुमचं किती आहे, 2p आहे, वजा त्याच्यामधनं हे p मूलधनचं गेलं तर उरलं किती, p. म्हणजे सरळ व्याज बरोबर किती आलं, p. एवढं लक्षात ठेवा. एवढं हे समजलं तुम्हाला. आता त्यानंतर मी इथं बघा लक्षात हे काढून टाकतो. आता मला सांगा त्यानंतर त्या राशीला कितना समय लगा. सरळ व्याजाचं सूत्र काय असते, तर बघा लक्षात ठेवायचं, सरळ व्याज बरोबर काय असते, मुद्दल बरोबर काय बघा लक्षात ठेवायचं, दर गुणुले समय, समय म्हणजे काळ भागिले काय बघा लक्षात ठेवायचं 100. सरळ व्याज किती आलेलं तुमचं मी खाली काढलेलं बघा, p आलतं बरोबर. मुद्दल सुरुवातीला जे मूलधन होतं ते सुरुवातीला बघा pच होतं, गुणुले दर किती दिलाय 12. आता इथं सांगतो बघा 12/1/2% दिलेला आहे. मी याचं काय करतोय, 2 न 12ला गुणतोय म्हणजे 12 2 24, 24 आणि 1 काय बघा 25/2 लिहितोय. समजलं बघा, म्हणजे दरच्या जागी 25/2 लिहिलं. काळ तुम्हाला काढायचा आहे तिथं मी टी घेतो भागिले काय बघा 100 करतोय. ह्या पीला हे पी निघून गेलं, हे 100 इकडं गेलं म्हणजेच काय बघा 100 आणि हे 25/2 ह्याला बघा लक्षात ठेवायचं, ह्याला भागाकारात आलं 25/2 गुणिले टी. आता काय करतोय बघा बरोबर, हे 25/2 आहे ना इथं दिसत नाही तर काय बघा हे 100 आणि इकडं काय बघा 25/2 ह्याला भागाकारात आलं बरोबर काय बघा लक्षात ठेवायचं टी. आता हे 25/2 खाली कशाला आहे, छेदाला आहे, ते वरती जाणार म्हणजेच काय बघा 100 गुणिले 2 भागिले 25 झालं बरोबर टी. 25 एके 25, 25 चौक 100 आणि 4 गुणिले 2 किती 8, म्हणजे कितना टाइम लागणार, 8 वर्ष लागणार. ओके, जे मी पहिल्यांदा केलं ना ते तोंडी तुम्ही करू शकता आणि फक्त ह्याच्यामध्ये टाकलं की तुम्हाला 8 वर्षे लगेच उत्तर येते. आणि हा IMP प्रश्न आहे एवढं लक्षात ठेवा, ह्याचा सराव जादा करा. त्यानंतर पुढला प्रश्न बघा, वर्गमुळामध्ये 129 अधिक वर्गमुळामध्ये 216 अधिक वर्गमुळामध्ये 68 अधिक वर्गमुळामध्ये 169 बरोबर किती, आणि हे 4 पर्याय दिलेलं आहे. बघा अशा पद्धतीचा ज्यावेळी प्रश्न असतो त्यावेळी शेवटून सोडवत यायचं. मला सांगा वर्गमुळामध्ये 169 काय असते, 169 कोणाचं वर्गमूळ, तर बघा तिथं किती किंमत येणार, 13 येणार बरोबर आहे की नाही. त्यानंतर 13 आणि ह्या 68ची काय करा, बेरीज करा. 68 अधिक 13 किती येणार, 8 आणि 3 11 येणार आणि काय बघा लक्षात 6 आणि 1 7 आणि तो हा 4 आला 1 म्हणजे 81 येणार. मग मला सांगा वर्गमुळामध्ये 81 कुणाचा आहे, तर 9चा आहे. मी बघा लक्षात ठेवायचं, तुम्हाला सांगतो सोडवूनच लिहितो बघा. 129 अधिक वर्गमुळामध्ये 216 अधिक वर्गमुळामध्ये 68 बघा ह्याचं उत्तर काय ना शेवटून सोडवत यायचं. वर्गमुळामध्ये 169 म्हणजेच किती आलं, 13 आलं आणि 68 अधिक 13 किती येते, 81 येते. 68 अधिक 13 किती येते, 81 बरोबर.
129 अधिक वर्गमुळामध्ये 216 आणि मला सांगा वर्गमुळामध्ये 81 कोणाचं, तर ते 9 येणार आणि 216 अधिक 9 किती आलं, 225 आणि 225 कोणाचं आहे, ह्याच्या जागी डायरेक्ट आपण 15 लिहू शकतो. 225 वर्गमुळामध्ये 225 म्हणजेच 15 आणि मला सांगा 129 अधिक 15 किती येणार, 9 आणि 5 काय बघा 4 येणार आणि काय बघा हाच्याला 1 आणि 2 3 आणि 1 4 1 म्हणजेच काय वर्गमुळामध्ये 144 येणार आणि वर्गमुळामध्ये 144 म्हणजे त्याचं बरोबर उत्तर 12, कारण 12चा वर्ग किती आहे 144 म्हणजे म्हणून ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर आहे. बघा कशा पद्धतीनं सोडवले, हा सोपा प्रश्न आहे आणि इथं मार्क जाता कामा नये एवढं लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न बघा, दो संख्याओं का योग 37 है और उनके वर्गों का अंतर 185 है, तो दो संख्याओं का अंतर क्या होगा असं म्हटल्याने 4 पर्याय दिलेला आहे. बघा दोन संख्या आहेत, समजा एक संख्या x आहे आणि एक संख्या y आहे, त्यांचा योग म्हणजे त्यांची जी बेरीज, योग म्हणजेच काय बेरीज किती दिलेली आहे 37 अशी दिलेली आहे. और उनके वर्गों का म्हणजे x चा वर्ग आणि y चा वर्ग, उनके वर्गों का अंतर म्हणजेच वजाबाकी, उनके वर्गों का अंतर किती दिलेलं आहे 185 दिलेलं आहे. तर काय म्हटले दो संख्यों का अंतर क्या होगा म्हणजे x वजा y काय असणार असं विचारलेलं आहे. बघा x वर्ग वजा y वर्ग हे काय असते मला सांगा, तर काय करणार x अधिक y एका कंसात लिहिणार आणि x वजा y एका कंसात लिहिणार बरोबर 185. तुम्ही म्हणाल x वर्ग वजा y वर्ग हे कसं लिहिलं, तर हा एक फॉर्म्युला आहे, हे एक सूत्र आहे. कुणाचं सूत्र आहे, a वर्ग वजा b वर्गचं सूत्र आहे. जर a वर्ग वजा b वर्ग असेल तर a अधिक b एका कंसात लिहायचं आणि a वजा b एका कंसात. त्याच पद्धतीनं जर समजा x वर्ग वजा y वर्ग असेल तर x अधिक y एका कंसात आणि x वजा y एका कंसात बरोबर किती 185. तुम्हाला x अधिक y ची किंमत दिलेली आहे किती आहे 37 म्हणजे 37 बघा गुणुले x वजा y बरोबर 185. आता हे 37 इकडे गुणाकारात आहे, इकडे येऊन काय होणार भागाकारात, म्हणून x वजा y बरोबर 185 भागिले 37 येणार आणि 37 एके 37, 37 पाचा किती असते 185 म्हणजेच x वजा y ची किंमत किती आली 5. ऑप्शन क्रमांक सी हे याचं बरोबर उत्तर आहे. तुम्हाला हा प्रश्न समजलेला असेल. त्यानंतरचा प्रश्न बघा, यदि वर्गमूळामध्ये 7 बरोबर 2.646 है तो दशमलव के 3 स्थानों तक 1 वर्गमूळामध्ये 28 का मान क्या होगा. बघा हे मध्ये काहीतरी तुम्हाला बघा कन्फ्युजन करायसाठी देतात, हे काय एवढं हे गरज नाही वाचायचं. तो दशमलव के 3 स्थानों तक म्हणजे बघा म्हणजे तुम्हाला माहिती आहे दशांश चिन्ह असते, दशांश चिन्हानंतर 3 स्थान म्हणजे 3 आकडा असलं पाहिजे तेवढं उत्तर काढा. पर्यायामध्ये बघितल्यानंतर दशांश चिन्हानंतर 3च आकडा आहेत, 3च अंक आहेत. त्यामुळे काय बघा हे वाचून कन्फ्युजन करून घ्यायचं नाही की बाबा हे वेगळाच प्रश्न आहे असा, तर हा प्रश्न वेगळा असा काहीच नाही आहे. तर बघा हेचं मान काढायला सांगितले, ज्याचं मान काढायला सांगितले ते उतरून घ्या. 1 आणि काय बघा छेदामध्ये वर्गमूळामध्ये 28 आहे. बघा मी हे जे वर्गमूळामध्ये 28 जे लिहिलेलं आहे त्याचं काय करतोय बघा 1/28 मी 7 गुणुले 4 करतोय. 28 म्हणजे 7 चोक 28 बरोबर आहे की नाही, म्हणजेच काय बघा लक्षात ठेवायचं इथं लिहितो बरोबर 1 आणि छेदामध्ये वर्गमूळामध्ये 7 गुणुले वर्गमूळामध्ये 4 झालं. मग मला सांगा बरोबर 1 काय बघा 4 वर्गमूळामध्ये 4 म्हणजेच किती तर 2 आणि 2 काय बघा गुणुले वर्गमूळामध्ये 7 येणार. आता पुढं सोडवायचं कसं, तर बघा कसं सोडवायचं मी इथं लिहितो जे आलेलं, इथं काय आलंय आपलं 1 छेदामध्ये 2 वर्गमूळामध्ये 7 आले. हे जे वर्गमूळामध्ये जे 7 आहे ना ते कधी पण छेदाला ठेवायचं नाही, ते छेदाचं जर काढून टाकायचं असेल तर वर्गमूळामध्ये जे 7 आहे ना त्यानं अंशाला आणि छेदाला काय करा गुणा. वर्गमूळामध्ये 7 मी काय केलं अंशाला आणि छेदाला गुणलं. बघा ह्याचा अर्थ काय बघा ह्याला हे कॅन्सल झालं तर निघूनच जाते, म्हणजे हीच किंमत आहे म्हणून मी काय केले बघा हीच किंमत आहे, त्यामुळे त्याचं काही फरक पडत नाही. तरी पण बघा मी काय करतोय हे वर्गमूळामध्ये 7 काय करतोय अंशाला वर्गमूळामध्ये 7 आणि छेदाला वर्गमूळामध्ये 7 गुणतो. मग येणार काय पुढे बघा लक्षात ठेवायचं वरती 1 गुणुले वर्गमूळामध्ये 7 म्हणजे वर्गमूळामध्ये 7च आणि हे 2 आहे तसा. आणि मला सांगा वर्गमूळामध्ये 7 गुणुले वर्गमूळामध्ये 7 किती असणार तर 7च असणार. एवढं लक्षात ठेवा. बघा वर्गमूळामध्ये 50 गुणुले जर वर्गमूळामध्ये 50 जर असेल तर उत्तर 50च येते. वर्गमूळामध्ये बघा 150 गुणुले वर्गमूळामध्ये जर 150 असेल तर काय बघा 150च उत्तर येते. एवढं लक्षात ठेवा.
मग वर्गमुळामध्ये 7 गुणिले वर्गमुळामध्ये 7 किती आलं 7, म्हणजे ह्याच्या जागी 7 लिहिलं. म्हणजेच काय बघा वर्गमुळामध्ये 7ची किंमत दिलेली आहे 2.646 आणि काय बघा लक्षात ठेवायचं इथं किती जाणार 7 गुणिले 14. 14नं फक्त ह्याला भागायचं आहे. बघा किती येणार बघा 14नं 2ला भाग जात नाही म्हणून काय बघा लक्षात ठेवायचं काय घेतलं 14नं काय 2ला भागच जात नाही म्हणून 2 इकडं जाणार. पॉईंट 0 दशावचिन्ह येणार इथं 26 होणार. 14 एके 14 किती झालं 12. मला वाटते 14 8 12 14 8 काय बघा लक्षात ठेवायचं 12 म्हणजे उरलं किती 12 आणि 14 9 26 असे 0.189 हेच बरोबर उत्तर आहे. कशा पद्धतीनं काढलं बघा तुम्हाला एवढं लक्षात ठेवायला पाहिजे की बघा आलं पाहिजे छेदाला वर्गमुळामध्ये 7 आहे ते असं ठेवायचं नाही म्हणून मी काय केलं अंशाला आणि छेदाला वर्गमुळामध्ये 7नं गुंडेला आहे. त्यावेळी बघा अशा पद्धतीनं सुटलं. नाहीतर तुम्ही काय करत बसणार हे बघा तुमचं काय आलेलं होतं 1/2 वर्गमुळामध्ये 7 तुम्ही काय करत बसणार 1/2 गुणिले वर्गमुळामध्ये 7ची किंमत काय टाकणार तुम्ही 2.646 ह्या दोघांचा गुणाकार करणार आणि त्यानं 1ला भागत बसणार. तुमचं उत्तर काय होणार चुकून जाणार आणि तुम्हाला सुटणारच नाही. तर कशा पद्धतीने मेथड आहेत काही गोष्टी म्हणजे काही गणित सोडवण्याची ती तुम्हाला समजली पाहिजे. त्याच्यासाठी तुमचा काय असला पाहिजे फक्त सराव अतिशय महत्त्वाचा आहे. ज्या विद्यार्थ्याचा सराव प्रॅक्टिस असेल त्याला बघा कुठलंही गणित अवघड जाणार नाही एवढं लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न बघा निम्न संख्याओं में से कौन सी संख्या 12 से विभाज्य है. म्हणजे हे 4 तुम्हाला पर्याय दिलेले आहेत त्याच्यामुळे कुठली संख्या 12नं तिला भाग जाऊ शकते. तर तुम्ही काय करणार तर प्रत्येकाला हिला 12नं भागून बघा पूर्ण भाग जातोय काय हिला 12नं बघा पूर्ण भाग जातोय काय हिला 12नं बघा पूर्ण भाग जातोय काय हिला 12नं बघा पूर्ण भाग जातोय काय आणि ह्याच्यामध्ये तुमचा वेळ जाणार. तर तसं करायचं नाही. तर 12ची तुम्हाला कसोटी माहीत पाहिजे. 12ची काय माहीत पाहिजे कसोटी. 12ची कसोटी काय सांगते 12 म्हणजेच काय असते तर 12 म्हणजे 3 आणि 4चा काय असते गुणाकार असते. म्हणजे जी तुम्हाला संख्या दिलेली आहे तिला 3 आणि 4नं भाग गेला पाहिजे. जर त्या संख्येला 3 आणि 4नं भाग जात असेल तर तिला 12नं सुद्धा भाग जातो. म्हणून आपण काय करूया या संख्येला पहिल्यांदा 3नं भागूया. आता परत आणि 3ची कसोटी तुम्हाला माहीत पाहिजे. 3ची कसोटी काय असते जी समजा एखादी दिलेली संख्या असते त्या संख्यामधील काय बघा जे अंक असतात त्यांची बेरीज करायची आणि त्या अंकांच्या बेरजेला जर 3नं भाग जात असेल तर तिला 3नं भाग जातोय. मग आता बघूया आपण ह्याला बघा 3नं भाग जातोय ते कसं करायचं 12 म्हणजेच काय बघा ह्याला 3 आणि काय बघा 4नं भाग गेला पाहिजे. ह्याला 3 आणि काय बघा 4नं भाग गेला पाहिजे. ह्याला 3 आणि काय बघा 4नं भाग गेला पाहिजे. ह्याला 3 आणि 4नं भाग गेला पाहिजे. आपण फक्त पहिल्यांदा 3नं बघूया ह्याच्यात. तर समजा बघा आता 9 आणि 3 किती असते 12 12 आणि 4 किती असते 16 17 17 आणि काय बघा 2 19. मला सांगा ह्यांच्या अंकांची बेरीज झाली 19 आणि मला सांगा 19ला 3नं भाग जातोय का जात नाही. म्हणजे ह्या संख्येला 3नं भाग जात नाही तर 4नं बघायची गरजच नाही एवढं लक्षात ठेवा. आता ह्या संख्येला 3नं भाग जातोय का बघा 6 आणि 3 किती झालं 9 9 आणि 4 किती झालं 13 13 आणि 1 14 15 16. मला सांगा 16ला 3नं भाग जातोय का जात नाही. म्हणजे 3नं भाग जाणारच नाही हो ह्याला म्हणजे 4नं बघायची काही गरजच नाही. मग बघा लक्षात ठेवायचं ह्या संख्येला बघा 7 आणि 3 किती झालं 10 10 आणि 4 किती 14 15 16 17 17ला 3नं भाग जात नाही म्हणजे ह्या संख्येला सुद्धा 3नं भाग जाणार नाही. राहिला पर्याय काय बघा डी ह्याला 3नं भाग जाणार आणि 4नं सुद्धा जाणार म्हणजे 12नं भाग जाणारी संख्या ऑप्शन क्रमांक बी आहे. हे तुम्हाला लक्षात घ्या कशा पद्धतीनं ते ओके. तर हे प्रश्न तुम्हाला समजत असतील आणि असे नवीन प्रश्न जे SSC MTS हवालदार या परीक्षेला पडलेले मागच्या वर्षीचे हे मी सेट वाईज देणार आहे तुम्हाला. त्यासाठी तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बघा लक्षात ठेवायचं व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला काय करा लाईकसुद्धा करा. आणि बघा एखादा तुमचे जे विद्यार्थी म्हणजे तुमचं मित्र आहेत समजा मित्रमैत्रिणी आहेत जे SSC MTS हवालदारची परीक्षा देणार आहेत त्यांचा व्हॉट्सअपचा ग्रुप बघा बनवा आणि त्याच्यामध्ये हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल आणि काय बघा तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा होईल. नमस्कार चला.